तर जयश्री आगवणेवरती पहिल्या पतीच्या बहिणीकडून आरोप करण्यात आलेले आहे। जयश्री आगवणे स्वतःच्या सासऱ्याचा खून केला होता। ननंद सुनीता आगवणेंनी जयश्री आगवणेवरती हा आरोप केलेला आहे। तर मुंबईमध्ये चोऱ्या करणं ही जयश्री आगवणेची पार्श्वभूमी असल्याचं देखील सांगण्यात येते। माजी नगरसेवक अनुप शहा यांनी हा आरोप केलेला आहे। तर रणजित निंबाळकरांनी चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केली आहे असं जयश्री आगवणेंनी म्हटलं। करते माझ्या वडिलांना ह्या दोघांनी म्हणजे खून केलेला आहे आणि माझ्या आईनी पण भरपूर शेवटपर्यंत माझे म्हणजे ह्याच्यासाठी लढली, पण शरीर काय साथ देत नाही शेवटला। त्याच्यानंतर मी आता मला वाटलं की मला कुठेतरी न्याय भेटेल म्हणून ह्या सरांशी मी आपलं कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि माझ्या भावाला पण त्यांनी हे केलेलं आहे, मारलेलं वगैरे आहेत भरपूर दोघांनी। खुनाचा तुम्ही डायरेक्ट आरोप करताय म्हणजे खून झालेलाच आहे, खून झालाच आहे। जयश्री संतोष आगवणे ह्या मुंबईमध्ये राहत असताना त्या ठिकाणी चोऱ्या करत होत्या। मंगळसूत्र चोरले शेजार पाजारची। आपला जो फलटणचा नटवरलाल दिगंबर आगवणे आहे त्यांनी आपल्या भाऊजाईबरोबर प्रेम प्रकरण झालं, अनैतिक संबंध निर्माण झाले आणि ह्यांना ज्यावेळेस अडथळा येतोय असं निर्माण झालं। अडथळा येतोय म्हटल्यानंतर जयश्री आगवणे आणि दिगंबर आगवणे यांनी कट कारस्थान करून त्यांनी जनार्दन आगवणे जे सासरे जयश्री आगवणेंचे ह्यांचा खून केला। आज साऱ्या तालुक्याला माहिती आहे मी 15 वर्ष झालं संसार करते दिगंबर आगवणेंबरोबर। रीतसर लग्न करून आले, अशी नाही आले, अशी ठेवलेली नाही, रीतसर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे सेकंड मॅरेज आहे माझं। त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता 2022 पासूनच की आता त्यांना 8 दिवस हे समोर आणलं की लगे त्यांना वाईट झाली का जयश्री आगवणे? एवढे दिवस नाही बहीण बहीण मानत होते की तुम्ही बोला ना, स्वतः तुमचे चमचे कशाला समोर लावताय? कुणाला पण कुत्र्यांना बाईट द्यायला लावताय का?